हेलो बच्चों, गॉट इट। गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। गुड इवनिंग का मतलब समझते हो? रात के कितने बजे होंगे पता नहीं। पसीना तो बहुत आ रहा है। तुम्हारे इधर भी पसीना है तो कमेंट में लिख दो पसीना पसीना पसीना। सर सब तरफ पसीना पसीना लिख दो। सर कमेंट में कैसे पसीना लिखे? माइक माइक भूल गया तो जाने दो। कैमरा का भी थोड़ा प्रॉब्लम आ रहा है, थोड़ा सा धुंधला धुंधला लग रहा है ना थोड़ा। नहीं वैसे नहीं ना कि नया कैमरा लेने में पॉकेट में इधर इधर घूम रहे हैं। पेट्रोल का पैसा भी नहीं निकल रहा हमारा। अपने जो सर इधर से तो परेशानी मेरा समझ गया, उनका तो देख लो तुम। उनको मानना पड़ेगा। ठीक है, पढ़ाई करो बच्चों, इतना तो ऐसा करो। एक क्वेश्चन होता, क्वेश्चन तर खूप आले। राजूचा पण क्वेश्चन आलेला, आकाशचा पण एक थेरॉटिकल क्वेश्चन आलेला। आता झालं असं आहे, माझी जी गॅलरी आहे, घराची गॅलरी नाही रे, कोणती गॅलरी आहे? मोबाईलची गॅलरी। मोबाईलच्या गॅलरी मध्ये सगळे फोटो दिसू लागले। त्याच्यामुळे मी एक दिवस डिलीट मारले। तर राजू जर लेक्चर बघत असेल तर तो कोणता क्वेश्चन होता इनर्शिया वाला तो पाठवणे आय विल ट्राय। आकाशचा पण बोलला एक क्वेश्चन होता आयोनायझेशन बद्दल काहीतरी होता, तर तो क्वेश्चन मला परत पाठवणे काय होता ते डिलीट झाले। हा कसा तरी राहिला हा, कारण तो मी सोडवला होता नोटबुक वरती, त्याच्यामुळे तो लक्षात राहिला आणि बाजूला ठेवला गेला। तर बघा काय होतं, आता मी जे प्रॉब्लेम्स दिले लागले, ठीक आहे, असं नाही की प्रत्येक ऑप्शन आपण जे सॉल्व्ह केलं ते करेक्ट असेल, बरोबर करेक्टच येणार आहे। फक्त कधी कधी होणार काय तर आपल्याला ऑप्शन नुसार ऍडजस्ट करावं लागणार इक्वेशन। जसं की ह्या क्वेश्चन मध्ये मला जे प्रॉब्लेम सांगला जातात मी तुम्हाला देऊ लागलोय। प्रॉब्लेम देण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला प्रॉब्लेमची ओळख व्हायला पाहिजे। बुक्स मध्ये नाही येणार आहे तेवढे प्रॉब्लेम्स, लाईकली ते एक दोन प्रॉब्लेम असतात जे कामीचे असतात, एका सारखे 3-4 देऊन टाकतात। आणि ते किती जुने क्वेश्चन्स आहे, 1967, 93, 94, 98, 2002, 1, 3 असे खूप क्वेश्चन्स आहे। टाईप बदलत चाललाय ना हळूहळू, दिवसेंदिवस लोक पण स्मार्ट होत चालले। जेडब्ल्यू तर आपण एवढं टफ तर नाही म्हणत, नीट मध्ये पण पॅटर्न बदलत चाललाय ना दरवेळेस। त्याच्यामुळे मी प्रयत्न करेन 10 क्वेश्चन्स देईल, त्याच्यापैकी 3-4 क्वेश्चन्स असे ठेवेल ज्याची डिफिकल्टी लेवल हाय असेल। डिफिकल्टी लेवल इतकी हाय, आता मी क्वेश्चन शोधतोय रोज, ठीक आहे, थोडासा वेळ लागतोय शोधायला, इकडून तिकडून वगैरे भेटताय, आधी पण भेटायचे जे की मी क्लासमध्ये आणलेले तुमच्यासाठी। बऱ्याच वेळेस मी एक्झाम पेपर मध्ये ते क्वेश्चन सेट करायचे, त्यांचा आन्सर पण तिथे द्यायचो। आता मी काही मला एवढा वेळ नाहीये, कारण की युट्यूबचं लेक्चर बनवण्यामध्येच टाइम जातो आणि हा लोड पण आधी एकच बॅच होती, त्याच्यामुळे मी रिटर्न मध्ये करायचं। आता जसं मला भेटतंय मी तसंच देऊन टाकलं। मला काय समजायचं, समजा आम्ही तुमच्या चांगल्या हेतूसाठी ती गोष्ट आणू लागलोय, त्याचा फायदा आहे। तिकडे जर कधी तुम्ही गेले असते, दूर गेले असते, तिथं लाख रुपये फी भरले असते आणि तेच नोट्स उतरले असतात। प्रोव्हाइड करतात त्यांचा पण उद्देश तोच आहे, मुलांनी अभ्यास मुलांनी काहीतरी बनावं, बरोबर आहे, आमचा पण उद्देश तोच आहे। फरक नाही पडत रे, मुलांना फायदा होतोय का हाच मोठी गोष्ट सगळ्यांचा। कोणीही नको, कोणताही टीचर आहे, कोणी म्हणत नसतं तसं, ठीक आहे। x = t+5 मायनस। आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑप्शन नुसार ऍडजस्ट करायचं, ठीक आहे। मी जे क्वेश्चन देणार आहे आता ते प्रॅक्टिस साठी देतो, ठीक आहे। तुम्हाला असं नाही की सोडवायचं सोडवण्याची लक्षात ठेवणे मेथड लक्षात घ्या। एवढी जी मरमर चालली ती कशासाठी? प्रॉब्लेम्स देतोय, शोधून आणतोय बऱ्याच ठिकाणून, बरोबर। माझ्याच मोबाईलची मेमरी वाढली त्याच्यामध्ये आणि माझाच वेळ चाललाय, बट नो प्रॉब्लेम। तुम्हाला तेवढा वेळ नाही, कारण तुम्हाला 3 ते 4 सब्जेक्ट करायचे। माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे, त्याची जबाबदारी माझ्याकडे, सरकडे एक सब्जेक्ट आहे, 2 ऍक्च्युअली, पण पुढे जाऊन 1 होईल रिस्पॉन्सिबिलिटी, ठीक आहे। आम्ही जास्त, तुम्ही जर 8 तास 3 सब्जेक्टला देतात, आम्ही 8 तास एका सब्जेक्टला देतोय, हाच फरक आहे। चला बघ, वेगवेगळे क्वेश्चन देणार आहे, मन लावून सॉल्व्ह करा आणि मेथड काय त्याच्या मागे, कसा कन्सेप्ट सॉल्व्ह केला, कधी कोणती गोष्ट फाइंड आउट केली, किती कमी वेळेमध्ये काढू शकता तुम्ही ती ते क्वेश्चनचा आन्सर, हे सगळं फॉलो करा, हे आत्मसात करा, ठीक आहे। ह्या गोष्टी पटपट झाल्या पाहिजे, क्लिक झाल्या पाहिजे। आता जर ते एखादा क्वेश्चन नाही सुटत, एखादा क्वेश्चन आता समजला तर वेळ नाही, एखादा क्वेश्चन मध्ये दिलाय, तुम्ही त्याला 10 मिनिट्स डोकं लावलं, ठीक आहे। 10 मिनिट्स डोकं लावलं, लाईकली 15 मिनिट डोकं लावलं, सोडून द्या क्वेश्चन, सोडून द्या, लगेच सोल्युशन बघून घ्या, ठीक आहे। लाईकली 10 मिनिट त्याला डोकं लावा, पण मनापासून लावा, ठीक आहे। पूर्ण आत्मचिंतन, एखादा पिक्चर बघताना कसं गुम होऊन जाता, तसं ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना गुम होऊन जाता। प्रत्येकाचं काय काय होऊ शकतं, काय काय नाही,
मग न जा. आता ती तळमळ दिसली पाहिजे तुमच्यामध्ये काहीतरी बनण्याची. झोप हा मॅटर फक्त आरामपुरताच. कधी उठा कधी जागा तसलं चित्र दिसलं पाहिजे आता घरामध्ये तुमच्या घरच्यांना, बरोबर. त्यासाठी व्हिजिट चाललाय. चला आम्ही पण ती मेहनत करणार आहे, ठीक आहे. आम्ही वाचून बसल्या सगळ्या गोष्टी फक्त आता तुमच्याकडून करून घेण्याच्या, बरोबर. करा अभ्यास करा, ठीक आहे. आज आम्ही आहोत. नाही प्रॉब्लेम सुटला आमच्याकडून काहीतरी करू, त्याचं अल्टरनेटिव्ह आणि सोल्युशन आणू, पण तुम्हाला ती मेथड शिकूनच क्लिअर आहे. कुठे परफेक्ट नसतं, बरोबर. ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल असा काहीतरी क्वेश्चन आहे. तुम्ही आता पण माझी बडबड प्रवचन चालू असताना हे वाचून घेतलं असेल, बऱ्याचदा पुढे लिहिलं नसेल. जे कोण सगळे स्कीम आहे चला आहे टाक टाक टॅन 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 डायरेक्ट 2 मिनिट 3 मिनिट. If a particle moves the distance x, हे distance x आहे in time t according to the equation x, असं काही दिलं. acceleration of particle is proportional to, म्हणजे acceleration विचारलं आपल्याला. acceleration हे proportional कशाला, बरोबर. आता proportional म्हणजे हा काहीतरी क्वांटिटी देतात खालच्या चार, त्यांच्यापैकी काहीतरी एक आन्सर आलं पाहिजे. बघा acceleration of the particle is proportional to, आता given x आहे, given काय आहे x आहे. acceleration निघलंय का नाही, ऍक्सेलरेशन कुठून निघलंय. मग कसं करणार तर डेरिव्हेटिव्ह काढू, हे माहित पाहिजे, ठीक आहे. आता पटपट dx by dt, बरोबर आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, वेलोसिटी अपॉन टाइम, तेव्हा भेटेल ना ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन साठी वेलोसिटी लागेल, आणि वेलोसिटी कसं निघेल तर x ला विथ रिस्पेक्ट टू t ने डेरिव्हेटिव्ह केलं तर. बरेच जण म्हणतात डेरिव्हेटिव्हचा फायदा काय खूप फायदा आहे. जो अनपढ़ लोग हैं, गवार लोग हैं, उनको क्या पता डेरिवेटिव इंटीग्रेशन का क्या एप्लीकेशन है रियल लाइफ में. इसके अलावा कोई चीज हल हो ही नहीं सकती. कितने टाइम में कितना दूर जाओगे ये तो वही बताएगा ना. चलो dx by dt तो कैसे करोगे, dx x की जगह x की कीमत क्या है t plus 5 minus 1, करेक्ट. आता ह्याला असं लिहू शकतो ना आपण, इन्व्हर्स म्हणजे खाली लिहू शकतो t plus 5, बरोबर आहे, असं लिहू शकतो. चला मग काय असतो आता हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर n अपॉन dt काय असतो, n खाली पॉवर 1 न कमी. आता इथे n काय तर -1 आहे, अरे माइनस आहे ना, -1 खाली आला, बरोबर. t plus 5 -1 माइनस आहे, ऑलरेडी माइनस होता n होता, n ची किंमत माइनस होती, -1 -1 -2, ठीक आहे. हे माहित पाहिजे आता पटकन. चला घ्या काय लिहिलं सर, काय घेता प्रसाद सर, गणपती उठल्यावर आता नवरात्रीचा प्रसाद देता. अरे क्या चल रहा है, -1, ठीक आहे. -1 म्हणजे -1 लगे फक्त माइनसच लिहू शकतो, ठीक आहे. t plus 5 आणि इथे काय होणार -2, t plus 5 -2. ही कशाची किंमत आली v ची, ठीक आहे. वेलोसिटी निघली. आपल्याला ऍक्सेलरेशन शोधायचं. ऍक्सेलरेशन तर नंतर भेटेल. एक खूप प्रॉब्लेम इन्स्टंटेनियस वेलोसिटी, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन, असे लाखो प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, ठीक आहे. कायनेटिक कायनेमॅटिक्स वर खूप लक्ष दिलंय मी, खूप म्हणजे खूप गोड मेहनत घेतलीये. कोणीच घेत नाही, चॅलेंज वाली कोणताच क्लास घेत नाही एवढी. त्याच्यामुळे तुमचे आज कन्सेप्ट क्लिअर आणि तुम्ही कोणता पण चॅप्टर नवीन हातात घेतलं की त्याच्यामध्ये ते कन्सेप्ट लागतातच. चला मग ह्याला कसं लिहू शकतो आपण, 1 अपॉन t प्लस 5 टू दी पॉवर 2, बरोबर आहे. 1 अपॉन t प्लस 5 टू दी पॉवर 2. आता हा 2 असा लिहू शकतो की स्क्वेअर, बरोबर आहे. असं लिहू शकतो ना, का 1 चा पण स्क्वेअर असता आणि t प्लस 5 चा पण स्क्वेअर असता. 1 चा स्क्वेअर म्हणायचं शेवटी, बरोबर. आणि t प्लस 5 चा स्क्वेअर होता, जसं की इथं होता खाली आल्यावरती एकच देऊ शकतो मी स्क्वेअर, ठीक आहे. तसं आपण √3 डिवाइडेड बाय √2 ला √3/2 म्हणू शकतो. जर कधी एखादी किंमत अशी असेल ना 3 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर, तर आपण याला कसं लिहू शकतो 3/2 ब्रॅकेट त्या टाइप मध्ये, ठीक आहे. माहित असेल तुम्हाला, तेवढे हुशार झाला तुम्ही असं. चलो देयरफॉर आता 1 अपॉन t प्लस 5 ही किंमत कशाची आहे, 1 अपॉन t प्लस 5 ही किंमत कशाची आहे, 1 अपॉन t प्लस 5 ही किंमत तर x ची आहे. 1 अपॉन t प्लस 5 ही किंमत कशाची तर x ची. देयरफॉर v इज इक्वल टू -x स्क्वेअर, ठीक आहे. v ची किंमत काय आली तर -x स्क्वेअर. हे इलिस्ट्रेशन, ठीक आहे. इलिस्ट्रेशन म्हणजे काय, थोडंसं आपण त्याला त्यांच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करून घेऊ. आता ऍक्सेलरेशन करायचं कशाच्या रिस्पेक्ट मध्ये आपण डेरिव्हेट केलं का आधी तर dt, ठीक आहे, टाइमच्या टर्म मध्ये. तर मग काय करू मी आता वेलोसिटीला सुद्धा t च्या टर्म मध्ये
डेरिव्हेटिव्ह करावं लागेल, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेट करावं लागेल, बरोबर, डिफरन्शिएट करावं, नॉट डेरिव्हेट, डिफरन्शिएट करावं, ठीक. बट इथे v च्या इक्वेशन मध्ये, v च्या फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल आहे तो x आहे, तो काय आहे, x आहे. बघा मी जर असं लिहिलं, v ची किंमत काय लिहिली, -x², v ची किंमत काय लिहिली मी समजा -x² डिवाइडेड बाय dt. पॉसिबल आहे का हे डिफरन्शिएशन? नाही. जसं मी बोलायचो, व्हेरिएबल आणि पॅरामीटर कसे असायला पाहिजे, सेमच आहे. सगळे घरातले मेंबर कसे पाहिजे, सारखे पाहिजे. आहेत का? नाहीये, नाही ना, हो ही नहीं सकता, तो फैमिली मेंबर को लाना पड़ेगा. इथे काय आणायला पाहिजे, मग x आणायला पाहिजे. आणि अशा आपण प्रॉब्लेम्स खूप सॉल्व्ह केलेत, बरोबर. काय करत आपण त्यावेळेस, जो व्हेरिएबल आहे त्याच व्हेरिएबलच्या फंक्शन न डिफरन्शिएट करतो, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय तो व्हेरिएबल. वरती पण मल्टिप्लाय करताना खाली डिवाइड करतो. म्हणजे याचा जर काही कॅन्सल जरी केला तर 1 येईल त्याचा आन्सर. म्हणजे काही फरक पडतोय की ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये नाही, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, मग अशा ठिकाणी आपण काय करायचं तर आपल्याला माहिती, आपण एक व्हेलॉसिटीची टर्म बघायची काहीतरी, बरोबर आहे. असं काहीतरी आपण चेक करायचं. ते झालेलं अशी एक तुम्हाला फॉर्म, आणि हा ऍक्च्युअल फॉर्म्युला पण असतो, तुम्हाला बोललोय तुम्ही क्लासमध्ये असताना, a ऍक्सेलरेशनचा आणखी एक फॉर्म्युला असतो v dv बाय dt. कायनेमॅटिक्सचे ज्यावेळेस मी इक्वेशन शिकवले ते 1 2 3, ह्या चौथा हा पण खूप आयडियल इक्वेशन म्हणून मी सांगितलं, त्यावेळेस हा खूप वापरला जातो, बरोबर. काल क्लासमध्ये आठवतात मला गोष्टी, तेवढी मेमरी आहे माझी, ठीक आहे. चला मला सॉल्व करा. देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv अपॉन dt, बरोबर. -x², काय हा -x². चला हा x आणि x सोबतच्या गोष्टी सोबत येतात, dx बाय dt मी आधी लिहून घेतो. आता मी जास्त सांगत बसत नाही. हा मायनस dx², ओके ओके ओके, याला असं लिहू का इकडे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं. d बाय dt, हा इथे काय असं इन्फिनिटी सारखं केलं, ते आधी लिहून घेतलं. आणि नंतर आपल्याला dt सोबत रिस्पेक्ट dt च्या रिस्पेक्ट मध्ये काय करायचं, डिफरन्शिएट. सो तो फॉर्म लिहितोय मी आता. हा काय झाला -x². क्लिअर इथपर्यंत. मग करा सॉल्व. dx बाय dt काय तर v आहे, dx बाय dt काय आहे तर v आहे, बरोबर. ह्याचं डिफरन्शिएशन काय, ह्याचं डिफरन्शिएशन काय, x टू दी पॉवर 2 आहे. x टू दी पॉवर 2 आहे का, x टू दी पॉवर 2, t प्लस 5 मायनस 2 आलं ना, t प्लस 5 मायनस 2. हा मायनस खाली आला, प्लस झाला. चला याचा स्क्वेअर घेतला म्हणजे -x², हा -x² इथे. चला ठीक आहे. हा झाला v इंटू, इथे काय तरी मग डेरिव्हेटिव्ह -x², हा खाली -2 आणि x ची पॉवर 1 न कमी. बघा कसं होणार आहे, -2 खाली आणि x ची पॉवर 1 न कमी, बरोबर. म्हणजे -2x, बरोबर आहे. -2x इंटू -2. देयरफॉर acceleration is equal to क्या आ रहा है, v into -2x, v into क्या आ रहा है, -2x, v is equal to v into -2x. आता काय करता येईल, आता हे आपल्याला आन्सर आले मान्य, ठीक आहे. आपला आन्सर आलेला आहे. बट एक ऍक्च्युअल मध्ये आन्सर आले का आपलं, बघा v ची किंमत काय आली, ते v च्या ऐवजी v ची किंमत पुट केली तर काय म्हणजे 1/t+1. आपल्या ऑप्शन मध्ये बघा काय दिलेले, वेलोसिटी. आन्सर ऍक्सेलरेशनचं आन्सर काढून आले. बघ फक्त आपल्याला काय करायचं, आता फक्त काय करायचं, याला अरेंज करायचंय ऑप्शन्स नुसार, ठीक आहे. ऑप्शन नुसार काय करायचं, आता अरेंज करायचंय. तर अरेंज कसं करणार, आता अरेंज कसं करणार, वेलोसिटी, डिस्टन्स वेलोसिटी. प्रत्येक ऑप्शन मध्ये एक वेलोसिटी आणि डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये. आता इथं डिस्टन्स पण आहे आणि वेलोसिटी पण, बरोबर. डिस्टन्स पण आहे आणि वेलोसिटी सुद्धा आहे. तर मग कसं ऍडजस्ट करणार, पॉज करून ट्राय करण्याचा प्रयत्न करा. सगळं रिअरेंज केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा ऍक्सेलरेशन साठी आपल्याला आन्सर काढायचं आहे. तर x च्या ऐवजी, बरोबर, v ची किंमत होती -x², बरोबर. v ची किंमत पुट करा, बरोबर. v ची किंमत काय आहे, -x², तिथे पुट करा किंमत.
समजते मी काय बोलतोय? मायनस एक्स स्क्वेअर ची किंमत पुट करा, मायनस 2x इंटू मायनस एक्स स्क्वेअर, मायनस 2x इंटू मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे? काय मग याचा आंसर? याचा आंसर क्या है? यहाँ पे बहुत गर्मी हो रही, फैन भी नहीं लगा सकता, फैन का आवाज बहुत आ रहा है। शाम के 6 बजे भी इतनी गर्मी, बरसात तो आ रही नहीं, खैर कोई दिक्कत नहीं। सॉल्व करो, यहाँ तक आए थे ना हम लोग। क्या आएगा इसका आंसर? माइनस 2x माइनस 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 प्लस हो जाएगा, माइनस माइनस प्लस, और इसका क्या हो जाएगा? मल्टीप्लीकेशन 2x क्यूब हो जाएगा, सही है? अभी देखो, आता इथे लक्ष द्या, ठीक आहे? हे तर आन्सर आहे, ठीक आहे? ऍक्सेलरेशन साठी आपण सॉल्व तर करून ठेवले, बट प्रॉब्लेम असा आहे की ऍक्सेलरेशन चा संबंध हा एक तर डिस्टन्स सोबत आहे किंवा वेलोसिटी सोबत आहे, असं ऑप्शन सांगताय. एक तर वेलोसिटी सोबत आहे किंवा डिस्टन्स सोबत, बरोबर? आता डिस्टन्सचा स्क्वेअर आहे आणि डिस्टन्सचा एक तर -2 पॉवर आहे, डिस्टन्सची एक तर पॉवर +2 आहे किंवा डिस्टन्सची पॉवर -2. आधी तर पॉवर किती आली? x ची पॉवर 3, तर पॉवर किती आली? x ची 3, म्हणजे ऍक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू x टू दी पॉवर 3. असं काही ऑप्शन आहे का? नाही. असं काही ऑप्शन आहे का? नाही, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये एकदा चेकआउट करावं लागतं. व्हेलॉसिटीच्या फॉर्मला काय लागणार, एकदा होतं का व्हेलॉसिटी घेऊन ते बघावं लागणार, बरोबर? तर बघा, मग व्हेलॉसिटी आणणार कसं? ते रिलेशन आतापर्यंत जे काही केलं आपण त्याच्यामध्ये x आणि v चा कुठे संबंध? x चा आणि v चा संबंध तर इथे, बरोबर आहे? x आणि v चा संबंध इथे, म्हणजे जर ह्या x क्यूब ला आपण x स्क्वेअर सारखं लिहू शकलो तर त्या x स्क्वेअर ची किंमत आपण v म्हणू, त्या x स्क्वेअर ची किंमत आपण काय म्हणू? v म्हणू, बरोबर? बघा, मग मी ह्याला जर तरी ऍक्सेलरेशनला अशी फोल्ड केली, ठीक आहे? हा 2x क्यूब आहे, बरोबर? राईट, 2x क्यूब. आता x क्यूब संबंध काय पाहिजे आपल्याला? x स्क्वेअरचा. तिना तुम्ही दोनच घेतले फक्त, 2x स्क्वेअर, बरोबर आहे? काय घेतलं? 2x चा स्क्वेअर. आणखी एक करू लागला, बरोबर आहे? 3 यायला पाहिजे, पॉवर काय यायला पाहिजे की 3 यायला पाहिजे. मग कसं लिहू शकतो? तर 3/2 मी लिहिलं तर ते अडचण होईल का? तर नाही होणार. काय लिहिणार बघा, x स्क्वेअर. का इथे ऑप्शन्स होते, ठीक आहे? 3/2 याच्यातून हिंट घेतली मी, ठीक आहे? 1/2 नाही घेऊ शकत कारण तो रूट होऊन जाईल ना, 1/2 घेतला तर रूट होऊन जाईल. मग x स्क्वेअर आणि त्याची परत 1/2 असं लिहिलं असतं तर काय झालं असतं? x स्क्वेअर आणि त्याचा रूट, म्हणजे हा आणि हा कॅन्सल, फक्त x आला असता. आपल्याकडे x चा संबंधच नाहीये v सोबत, x चं इक्वेशनच नाहीये जे की वेलोसिटी प्रोव्हाइड करेल, बरोबर आहे? म्हणजे हा तर नाही आला, हा तर नाही आला, हा पण कटला. आता 3/2 उरला, तर बघा x स्क्वेअर त्याची पॉवर काय आली? तर 3/2. आता तुम्हाला माहिती आहे पॉवरची पॉवर काय असते? मल्टिप्लिकेशन. पॉवरची पॉवर काय असते? तर मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे 2 2 काय झाला? कॅन्सल. तर आन्सर काय लागला इथं? x क्यूब. आन्सर काय लागला? x क्यूब. म्हणजे आपण ओरिजिनल इक्वेशनला काही छेडछाड केली का? नाही. x क्यूब हे येऊ लागलं परत, बरोबर? ओरिजिनल इक्वेशन सोबत काही छेडछाड केली का? म्हणजे x स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3/2 असं केलं तर काही अडचण आहे का? नाही. केलं घ्या, ठीक आहे? मी इरेज केलं. x स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3/2. क्लियर आहे? हे काय केलं मी इथे? इकडे लिहून देतो आता त्याचा आन्सर. देयरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 2 तसाच राहील, ठीक आहे? x स्क्वेअर ची किंमत काय आहे? x स्क्वेअर ची किंमत तर -v. हा मायनस इकडे येईल ना. x स्क्वेअर ची किंमत काय होते? -v आणि त्याची पॉवर काय आहे तर 3/2. आता ऑप्शन मध्ये की मायनस वगैरे काही दिलं नाही, म्हणजे ऍक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटीचा क्यूब रूट, म्हणजे हे ऑप्शन आहे. व्हेलॉसिटीचा काय आहे तर क्यूब रूट येते, ठीक आहे? या प्रकारे तो एक क्वेश्चन होता. आणखी क्वेश्चन्स आहेत तर मला फोटो पाठवा, राजू, आकाश, ठीक आहे? तर आणखी क्वेश्चन्स होते ग्राफ वरती. बऱ्याच जणांना ग्राफ मध्ये अडचण आहे वाटतं. एकाने ते विचारले समजत नाही आणि एकाने विचारले की असं केलं तर तसं होऊ शकतं का? मला काही अडचण नाही. बघा काय सांगितलं होतं मी, ग्राफ बनवत असताना मी क्वेश्चन दिलाय, ठीक आहे? तो फोटो दिला होता, तो व्यवस्थित वाचा. क्वेश्चन कसा बनवू शकतो असं नाही वाटलं, तसं बघायला सोपं वाटतं की हे असं होईल तसं, बट ते काही ऍक्च्युअल स्टेटमेंट काय बनतं ते गरजेचं आहे. मी सांगितलं होतं जर एखादी इलेक्ट्रिक फील्ड ही काहीतरी अट्रॅक्शन किंवा रिपल्शन मुळे राईट साइडला जात असेल
तर ती इलेक्ट्रिक फील्ड कशी पकडायची? पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर ती इलेक्ट्रिक फील्ड कशी पकडायची? पॉझिटिव्ह. आणि तेच एखादी इलेक्ट्रिक फील्ड एखाद्या चार्जच्या म्हणजे दोन चार्जच्या अट्रॅक्शन आणि रिपल्शन प्रॉपर्टीमुळे जर लेफ्ट साइडला जात असेल तर ती निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड पकडत. तर ती कशी पकडा? निगेटिव्ह इलेक्ट्रिक. आणि हा डॉट काय तर त्याचा ओरिजिन आहे ना, ओरिजिन पासून असणार चार्ज असेल तिथे मे बी त्या पॉइंटला. तर बघा उदाहरण काय घेतलं आपण, समजा एक चार्ज आहे प्लस क्यू. ठीक आहे, एक चार्ज आहे प्लस क्यू, बरोबर आहे. त्याचा हा ओरिजिन असणार, हा त्याचा काय असणार तर ओरिजिन 0, 0 हा वाय ऍक्सिस आणि हा काय झाला त्याचा एक्स ऍक्सिस. बरोबर सेंटर पासून सांगितलं. एक्झाम मध्ये मी तो पहिला क्वेश्चन टाकला होता. ठीक आहे, पॉलिगॉन वाला तिथे सांगून ठेवलंय. तसं पाहिलं तर तुमचे मार्क्स डायरेक्ट मायनस करायला पाहिजे, जे गृहीतच धरले. म्हणजे तुमची 56 मार्काची टेस्ट होती, बट मी तरी 60 मार्काची सांगितली. तसं मी काही अर्थ नाही तुम्हाला, ते लायकीची नाही तुम्ही तशी 60 मार्क त्याला लक्षात क्लिअर. 60 मार्काची टेस्ट होती ती, बरोबर. आणि मी म्हणते की ते -1 होत होतं तुमचा, मी तो पकडणार करायला पाहिजे, पकडायला पाहिजे. एवढा द्यायला आपण फायदा नाही. सांगत होतो प्रत्येक एखादा पॉलिगॉन असू द्या, का हेक्सागॉन असू द्या, का ऑक्टागॉन असू द्या, कसं असू द्या, त्याच्या सेंटरला जर कधी विचारत असेल इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तो नेहमी काय असतो रे? 0 असतो. तर परत मला असणार ऑप्शन मध्ये मुद्दा मी केला. हा क्वेश्चन नंबर 6 का 8 नंबरचा तो f/8 वाला ते चुकीने झालं माझ्याकडे. मी वेगळ्या व्हॅल्यूज घेऊन प्रॉब्लेम सेट केला होता आणि लिहिताना मात्र तसंच लिहिला, म्हणून त्या ऑप्शन मी चुकीचा पकडला. बाकीचे तर बरोबर. 0,0 बरोबर. y ऍक्सिस x आहे. आता समजा काय म्हटलं तर की त्यांनी राईटला विचारलंय, बिटवीन विचारलंय. समजा विचारलं असता ह्याच्या राईटला इलेक्ट्रिक फील्ड चा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू x काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड चा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू x काय असेल? कुठे? तर ह्या प्लस क्यू च्या राईटला, प्लस क्यू च्या राईटला, बरोबर. तर प्लस क्यू च्या राईटला विचारलं तर इमॅजिन काय करावं लागतो की x ऍक्सिस डिस्टन्स इथे, जसं तुम्ही पुढे जाणार तसं इलेक्ट्रिक फील्ड वरती काहीतरी परिणाम होणार. मग पुढे जाण्यासाठी आपण x चा वापर घेऊ, डिस्टन्सचा वापर घेऊ x ऍक्सिसचा. ठीक आहे, आधी इथे, नंतर इथे, इथे 1 मीटर 2 मीटर, ठीक आहे 3 मीटर असं. 0 ला काय असेल रे? ज्या ठिकाणी सांगितलं होतं प्लस क्यू जर कधी त्याचा डिस्टन्स काय 0 ला आहे तर अनडिफाइंड. ठीक आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड आपण डिफाइन नाही करू शकत किती आहे. त्याला जो विचारलं तुम्ही त्याची किती आहे, ठीक आहे, फोर्स नाही इलेक्ट्रिक फील्ड. फोर्स पण अनडिफाइंडच असतो, कारण की आपल्याला माहिती आहे q² डिवाइडेड बाय r². r ची किंमत 0 पुट केली तर any divided by 0 is infinity undefined, बरोबर. चला ह्या साध्या गोष्टी, याच्यात काही लॉजिक आहे का? नाही. बघा काय आपल्याला बघायचे. आता ही माहिती कुठे असू शकते. बघा हा 0 ला, ठीक आहे, हा ओरिजिन आहे त्याचा, ती कुठे असू शकते इलेक्ट्रिक फील्ड. वी डोंट नो वेअर इट इज, बरोबर. त्याच्यामुळे आपण काय करतो, असं दाखवतो, थोडंसं पुढून दाखवतो, बरोबर. साधी गोष्ट आहे, वाय ऍक्सिस वर थोडी नाही करणार आपलं कुठे, बरोबर. असं दाखवून चिटका तुमची इच्छा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मॅक्सिमम कुठून असू शकते, तुम्ही इथूनही सुरुवात करा, इथूनही करा, नो प्रॉब्लेम, बरोबर. मॅग्नेट्यूड वरती डिपेंड करेल इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्नेट्यूड किती. समजा मॅग्नेट्यूड आला 10 न्यूटन कुलम मीटर स्क्वेअर असं किती आलं, 10 जर कधी इथं असेल तुम्ही इथून सुरू करा. ठीक आहे, ते इथून असेल तर हळूहळू 10 पासून कमी, बट त्याच्या पुढे ती असू शकते जे आपण सांगू शकतो. ठीक आहे, 2, 4, 6, 8, 10 असं असेल तर इथं 10, तिथून तुम्ही असं चिटकवून सांगू शकता कमी होणार, बरोबर. चला याचे प्रॅक्टिकल मध्ये विचारते इंजिनिअरिंगला एक्झॅक्टली तसंच काढा, असंच काढा. ठीक आहे, ग्राफ वरती करा कमी. आता कसं टेस्ट चार्ज इमॅजिन करायला सांगितलं प्लस क्यू नॉट. टेस्ट चार्जेस का तर तो प्लस असतो ना, पॉझिटिव्ह असतो, आणि पॉझिटिव्हच्याच गोष्टी इमॅजिन करून हे ग्राफ बनतात. की जो कोणी तुम्ही या साईडला ठेवताय ना चार्ज, जो एक्सपिरियन्स करतोय, याचा चार्ज कोणावरती तरी लागत असेल आणि कोणावरती लागतो, म्हणून ती इलेक्ट्रिक फील्ड काहीतरी कमी जास्त होत असेल. हे सगळं ऑब्झर्व करण्यासाठी कोणीतरी एक इमॅजिन करतात आणि तो पॉझिटिव्ह चार्ज समजतात. काय समजतात? तो पॉझिटिव्ह चार्ज. मी त्याला क्यू नॉट म्हणतो, टेस्ट चार्ज म्हणतो, कारण तो तसा पण पॉझिटिव्हच असतो. क्लिअर आहे? तर मग काय करू शकता तुम्ही, आता इथे जर कधी क्यू नॉट इमॅजिन केला एक्स डिस्टन्स वरती, इकडे कुठेतरी असेल, आता ह्या याच्यावरती कुठेतरी तो असेल. ठीक आहे, तर मग काय होणार, क्यू नॉट काय करतो, लिमिट घालतो इलेक्ट्रिक फील्डला.
तसं पाहिलं तर इलेक्ट्रिक फील्ड इन्फिनिटी पर्यंत असते, फक्त त्याचा इफेक्ट हा 0 असतो. आपण लिमिट घातली आणि इथपर्यंत आपण इमॅजिन करायला सुरुवात केली इलेक्ट्रिक फील्ड ह्या प्लस क्यू ची. ठीक आहे, तर बघा काय होणार आहे मग, हा पण प्लस म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी बनली, रिपल्सिव्ह. म्हणजे हा क्यू नॉट काय करेल आता इकडे दे, इकडे जाते म्हणजे पॉझिटिव्ह, इकडे जातं म्हणजे कसा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह क्वाड्रंट कोणता, वरचा की खालचा, वरचा की खालचा. कोणाच्या बद्दल बोलणं चालू आहे, इलेक्ट्रिक फील्ड. कोणाच्या बद्दल बोलणं चालू आहे, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या ऍक्सिस वर आहे, वाय. इथे इलेक्ट्रिक फील्ड, इथे इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर आहे. एकतर ह्याच्यावरती किंवा ह्याच्यावरती. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ काय रे, मग तो वरती. ठीक आहे, वरच्या साईडला आहे. मग काय येते, हा 10 न्यूटन कुलम मीटर स्क्वेअर असेल तर हा हळूहळू काय करते, डिक्रीज होते. ठीक आहे, हा ग्राफ काय होईल, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग होईल. सुरुवातीलाच त्या मॅक्सिमम ठेवला तर इनिशियली इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल मॅक्सिमम, आणि हळूहळू ती काय होईल रे, ग्रॅज्युअली डिक्रीज होते. ठीक आहे, असं काही त्याचा ग्राफ आहे. समजा हा निगेटिव्ह असता, हाच क्यू जो आहे तो निगेटिव्ह क्यू असता. ठीक आहे, वाय ऍक्सिस वर इलेक्ट्रिक फील्ड, एक्स ऍक्सिस वरती काय डिस्टन्स, बरोबर. आणि क्यू नॉट हा घेतला असता आपण, क्यू नॉट इमॅजिन केला असता तर हा क्यू नॉट इकडे आला असता, बरोबर आहे. इकडे आला असता म्हणजे निगेटिव्ह, इथे प्लस काय निगेटिव्ह, तर इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह, बरोबर. तर मग कुठे दाखवू मी आता, या ऍक्सिस वर. कुठे दाखवू मी आता, या ऍक्सिस वरती, बरोबर. या ऍक्सिस वरती दाखवावं लागेल. मग ऍक्सिस वरती इनिशियली कशी असेल, खूप जास्त. इनिशियली कशी असेल, खूप जास्त. आणि हळूहळू काय जसं डिस्टन्स पुढे जात तसे इलेक्ट्रिक फील्ड कमी होते. म्हणजे हा ग्राफ या प्रकारे बनेल. क्लिअर इथपर्यंत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आणखी एक घेतला होता प्लस क्यू नॉट, प्लस क्यू घ्या. ठीक आहे, 2Q घेतला होता. असं समजा हा 2Q आहे, म्हणजे 2 कुलमचा चार्ज आहे. आणि एक अजून घेतला होता, समजा काय घेतला होता, एक -4 कुलमचा, -4Q समजा घ्या कुलम. ठीक आहे, -4. याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की याच्या सेंटर मध्ये जे काय चार्जेस असतील, यांच्या सेंटर मध्ये बिटवीन द चार्जेस सांगितलं होतं. यांच्या बिटवीन काय सांगितलं होतं, प्लॉट करा ग्राफ इलेक्ट्रिक फील्डचा आणि डिस्टन्स x चा. यांच्या बिटवीन दोन चार्जेसच्या बिटवीन मध्ये मधामध्ये, इन बिटवीन द चार्जेस 2Q and -4Q प्लॉट द ग्राफ ऑफ E बार वर्सेस x. ठीक आहे, असा क्वेश्चन असेल. आता साधी गोष्ट होती, जो चार्ज छोटा आहे तिकडे थोडंसं इलेक्ट्रिक फील्ड जवळ असेल, बरोबर. हा मोठा आहे +2, तर इलेक्ट्रिक फील्ड याच्यापासून थोडीशी दूर आहे. एकमेकांचा फोर्स एकमेकांना इक्वल झाला पाहिजे. ठीक आहे, आपण सांगितलं हा इथं बनेल, हा पॉइंट P ला काय बनेल, इलेक्ट्रिक फील्ड बनेल, जिथं त्याचा पण फोर्स 0 होईल आणि याचा पण फोर्स 0 होईल. ते तो छोटा आहे म्हणजे त्याची इलेक्ट्रिक फील्ड जास्त दूर जाऊ शकणार नाही. ठीक आहे, मग बघ इन बिटवीन म्हणलं की हा झाला क्यू नॉट सेंटरला. काय होईल, हा +2Q, हा कसा आहे प्लस, हा कसा आहे प्लस, म्हणजे हा प्लस याला काय करेल, रिपेल करेल. त्याला काय करेल, रिपेल. म्हणजे याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड बनली. पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठे, वाय वर. इकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय होईल, हळूहळू ही कमी होत जाईल आणि ह्या पॉइंटला जाऊन काय 0 होते. तेवढ्या डिस्टन्स नंतर त्या इलेक्ट्रिक फील्डचा प्रभाव कमी होऊ लागला. हा मायनस, हा प्लस म्हणजे हा त्याला इकडे अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, बरोबर. हा मायनस, हा प्लस तिकडे अट्रॅक्ट होऊन जाईल, म्हणजे तिकडे जाते म्हणजे परत पॉझिटिव्ह आहे. तिकडे जाते म्हणजे काय, परत पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह कुठे, वरती का खाली, या ऍक्सिस वर. म्हणजे इथे कुठेतरी जास्त असेल, सगळ्यात जास्त जे सांगताच नाही येत, नंतर हळू कमी होत जाईल. क्लिअर आहे. असा क्वेश्चन असा आता आणखी एक की +Q आणि +Q घेतले होते मी. ठीक आहे, +Q आणि +Q घेतले ते आणि बिटवीन सांगितलं होतं काढायला. त्यांच्या काय सांगितलं होतं, बिटवीन. जर कधी असं असेल समजा की हा सेंटर मधून पास झाला. ठीक आहे, लगेच नका जज करू की कॉर्नर मधून चालला, साइड मधून चालला, असं नाही होऊ शकतं. सर तसं नाही होणार, मला माहिती. चल, टेस्टचा जे बिटवीन म्हणलं असतं काय झालं असतं, आपण प्लस लगेच तिकडे रिपेल, म्हणजे हा असा. आता दोघं इक्वल म्हणजे एकदम सेंटरला आहे. हा पण प्लस म्हणजे कुठे रे, हा इकडे रिपेल करेल, मान्य ना. हा प्लस आणि हा प्लस इकडे रिपेल करेल, निगेटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, खालचा निगेटिव्ह आहे. कोण येतो निगेटिव्ह, वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस म्हणजे कोण, इलेक्ट्रिक फील्ड. तर इथे सुरुवातीला जास्त असेल आणि इथून कमी होईल. ठीक आहे, इकडे जास्त असेल. क्वेश्चन असा की सर इथे मायनस घेतलं असतं काय झालं असतं, काही नसतं झालं, बदललं असतं फील्ड. ठीक आहे, फील्ड म्हणजे ग्राफ बदलला असता.
साधी गोष्ट आहे ना. मायनस केलं असतं काय झालं असतं, मायनस हे घेऊ शकता, प्लॉट बदलून दे. क्यू नॉट इथे असेल, ठीक आहे, क्यू नॉट इथे असेल, हा मायनस आणि हा प्लस, मायनस प्लस काय देईल, हा इकडे येऊन जाईल, आता अट्रॅक्ट करेल. हा चार्ज हा तर फ्री आहे, हा तर फिक्स आहे, बरोबर, स्टॅटिक आहे, हा फ्री आहे. क्यू नॉट फ्री असो, फ्री टू मूव्ह इन स्पेस, बरोबर. क्यू नॉट इकडे येईल, आता इकडे आला म्हणजे काय रे, निगेटिव्ह. इकडे आला म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह. इकडे असते प्लस इलेक्ट्रिक फील्ड आणि इकडे असते मायनस इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इथे मायनस म्हणजे इकडून असं सुरुवात होणार आता, बरोबर. हा मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे हा इकडे अट्रॅक्ट होईल, याच्याकडे अट्रॅक्ट होईल क्यू नॉट, म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कुठे दिसते तुम्हाला, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे मायनस आहे, बरोबर. पॉझिटिव्ह म्हणजे इथे सुरुवातीला जास्त असेल पण हळूहळू कमी होईल. म्हणजे याचा प्रभाव जसजसं चार्ज, जसजसं हा मायनस क्यू नॉट पासून हा क्यू नॉट इथे 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 जसजसं दूर दूर जाईल तसं सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड जास्त, नंतर कमी, हळूहळू कमी, हळूहळू कमी, आणि एक वेळ असेल की इलेक्ट्रिक फील्ड असेल पण त्याचा फरक नाही पडणार, ठीक आहे, इफेक्ट नाही होणार, ठीक आहे. असं काहीतरी ते ग्राफ आपले प्लॉट, जास्त अवघड नाही, ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत आपलं लेक्चर. उद्या नेक्स्ट टॉपिक डिस्कस करू.